तर ही दृश्य आपण पाहतोय सध्या राज ठाकरेंच्या घरासमोर आपण थेट आलेलो आहोत आणि राज ठाकरेंच्या घरी गुढी उभारली जाते। या ठिकाणी आपण पाहतोय की आज खरं तर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे आणि त्याचे जे बॅनर्स राज्यभरात सध्या फिरतायत एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे। दोन्ही ठाकरेंचे फोटो पाहून नेमकं ठाकरे कुटुंबात काय नवीन घडामोड घडतीये अशा चर्चा आता राज्यभरात होताना दिसतायत। अशातच आपण पाहतोय की आज गुढी उभारली जाते। मराठी नववर्ष आहे, ज्या मराठीसाठी मनसे नेहमी झगडत असतं आणि त्या मराठीला आता अभिजात दर्जा देखील मिळालाय। त्यानंतर हा अगदी पहिलाच गुढीपाडवा आहे म्हणून गुढीपाडव्याचा जल्लोष शिवतीर्थावर सुद्धा दिसतोय। शिवतीर्थ जे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी आज गुढी उभारली जाते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की अगदी सुंदर गुलाबी रंगाची साडी जी आहे ती या गुढीला नेसवण्यात आलेली आहे आणि शर्मिला ठाकरेंच्या हस्ते ही गुढी उभारली जाते। पूजन तिचं केलं जाणार आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा प्रेममध्ये आपल्याला दिसू शकतात। साम टीव्हीवरती सध्या एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही पाहतायत। मुंबईमध्ये आपण आहोत, मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी शिवतीर्थ हे राज ठाकरेंचं निवासस्थान ज्या ठिकाणी गुढी उभारली जाते। विधिवत पूजा तिची केली जाणार आहे। राज ठाकरे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते सध्या गुढी उभारली जाते। राज ठाकरे ज्यांनी आधीपासूनच मराठी बाणा जपला, मराठी संस्कृती जपण्याचं आवाहन ते नेहमीच तरुणाईला करत आले। अशा वेळी आज मराठी नववर्ष जे सुरू होतंय, गुढीपाडव्यानिमित्त त्यांचा पाडवा मेळावा देखील होत असतो आणि अशात आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला, राज्यभरातील कार्यकर्त्यांना, जनतेला आवाहन केलंय की आज शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती सगळ्यांनी यावं आणि एक मोठी घोषणा ते करणार असल्याचं कळतंय। त्यामुळे नेमकं काय घोषणा केली जाते, राज ठाकरे आज काय बोलतायत, कुणावर निशाणा साधतायत, ठाकरे कुटुंबात खरं तर काय होतंय ही एक महत्त्वाची अपडेट प्रत्येकाला जाणून घ्यायची आहे आणि म्हणून आज शिवाजी पार्कवरती संध्याकाळी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यावरती मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। तुर्तास आजचा दिवस जो आहे तो शिवतीर्थावरती गुढी उभारण्यावरून सुरू होताना दिसतोय। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। शिवतीर्थ जे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी गुढी उभारली जाते। गुढीपाडव्याचा सण आहे आणि जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत राज ठाकरे यांचं कुटुंबही करताना दिसतंय। ठाकरेंच्या घरी सध्या गुढी उभारली जाते। तर डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये एक अनोखं दृश्य पाहायला मिळालंय। गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष, पण याच उत्सवात मुस्लिम बांधवांनी सुद्धा सहभाग घेतला होता। डोंबिवलीच्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत हिंदू मुस्लिम एकोप्याचं दर्शन घडलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत मोहोळकर यांनी। पाहूयात। आपल्या सोबत काही मुस्लिम बांधव आहेत ज्यांनी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं स्वागत केलेलं आहे आणि जल्लोषामध्ये त्यांनी गुलाबाची फुलं शोभायात्रेच्या जी पालखी आहे गणेश मंदिराची पालखी, त्या मंदिराच्या पालखीवरती सुद्धा फुलं उधळल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतं। मोहब्बत और प्यार का संदेश है और क्या है, एक दूसरे से मिलजुल के रहो और क्या चाहिए, बस यही है और क्या है। ये हिंदू मुस्लिम के बीच में तनाव पैदा किया जा रहा है, दूसरी तरफ आप प्यार का संदेश दे रहे हैं। जिसको करना है उसको करने दो, वो उनका काम है, उनको करने दो, हमारा जो काम है हम करेंगे। जे तेढ निर्माण करतायत त्यांना तेढ निर्माण करू द्या, आम्ही मात्र प्रेमाचा संदेश घेऊन पुढे जाऊ, अशा पद्धतीचं मत या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून व्यक्त केलं जात आहे। रोहित शिगवानसह भरत मोहोळकर, साम टीव्ही, डोंबिवली। तर आज गुढीपाडवा सण आहे त्यामुळे राज्यभरातील मंदिरं सुद्धा भाविकांच्या गर्दीनं सजलेली दिसतायत। पुणे, तुळजापूर, पंढरपूर, शिर्डी आणि कोल्हापूरची दृश्य आपण पाहतोय। नवीन वर्षाचं स्वागत संपूर्ण मराठी जन हे आपल्या आराध्य देवतेला पूजून करत असतं आणि त्यामुळे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातली जी मंदिरं आहेत ती सध्या भाविकांनी फुललेली दिसत आहेत। तुळजाभवानी मातेला सुद्धा अलंकारिक पूजा करत विधिवत पूजा करण्यात आली, नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं। तर पंढरपूरमध्ये विठ्ठलाचा गाभाराही अनेक फुलांनी सजलेला आहे। शिर्डीमध्ये सुद्धा साई दर्शनासाठी भाविक देशभरातून दाखल झालेत। तर कोल्हापुरात आपण पाहतोय अंबाबाईच्या ठिकाणी सुद्धा, अंबाबाईच्या मंदिरावर सुद्धा एक सुख समृद्धीची जी आहे ती गुढी उभारण्यात आली आहे। तर पुण्यामध्ये
दगडूशेठ हलवाईचं मंदिर देखील फुलांनी सजवण्यात आलंय. फळांची आरास देखील बाप्पाला करण्यात आलेली आहे. असे महत्त्वाचे ठिकाण, महत्त्वाची मंदिरं. तर गिरगावाच्या शोभायात्रेमध्ये आदित्य ठाकरे देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी, यांनी पाहूया. गिरगावमध्ये शोभायात्रेला सुरुवात झाली आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात खरं तर हे परंपरा संस्कृती जपण्याचं काम या निमित्तानं केलं जातं. आदित्य ठाकरे देखील आहेत, या निमित्तानं आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. आपण पाहताय उत्साह अफलातून आहे, जोश भरपूर आहे आणि हेच साजरं करायला आपण इथे येतो प्रत्येक वर्षी. जसं डोंबिवलीत मी अनेक वर्ष माझ्या आईकडून ऐकलंय फडकी रोड, तसं इथे गिरगावमध्ये आपण साजरं करतो. नाही, मला वाटतं संस्कृती कायम राहते जोपर्यंत आपल्यात मराठी पण आहे. ही संस्कृती जपून राहील ना, आपण सगळे आहोतच जपायला. याच्या पुढेही राहील की नाही अशी शक्यता देखील व्यक्त केली. मला वाटत नाही चिंता करण्याची गरज आहे. अर्थात भाजप डोक्यावर बसल्यानंतर आपली सगळ्यांची संस्कृती काय होणार हे वेगळी गोष्ट आहे. पण आज आपण पाहतोय सणावारी आपण जसे सगळे उतरलेलो आहोत रस्त्यावर, संस्कृती जपत जाईल, प्रगती होत राहील. आपण बघतोय की जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ही संस्कृती जपणार आहे. पण भाजप डोक्यावर आल्यावर काय होईल हे सांगता येत नाही, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला आहे. कॅमेरापर्सन प्रवीण वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आणि यानंतर टॉप 50 कडे आपण वळतोय. राज्यभरातील बातम्यांचा अगदी वेगवान आढावा. गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषामध्ये केलं जात आहे. मुंबईतील गिरगावामध्ये पारंपरिक पद्धतीनं शोभायात्रा काढण्यात आली आहे. यंदाच्या या शोभायात्रेमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर माय मराठी ही थीम करण्यात आली आहे. गिरगावात शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वादाला गुढीपाडव्याच्या तो म्हणजे गुलकंद. कारण शरीरही थंड ठेवतं, मनही थंड ठेवतं. सचिनजी, शरीर थंड ठेवतं, मन थंड ठेवतं, असा गुलकंद सध्या गरजेचा आहे. काय म्हणाल, कसं काय एक्सपिरियन्स आहे? अरे खूप छान वाटतंय. इतक्या मराठी माणसांचा सगळा उत्साह आहे आणि त्यात आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे मराठी नववर्षाच्या दिवशी आमच्या गुलकंद सिनेमाचं प्रमोशन करतोय आणि ऊन खूप तापलं आहे. तसा हा 1 मेला रिलीज होणार आहे, म्हणजे उन्हाळ्यात रिलीज होणार आहे. आताच जाणवतं की गुलकंद बरोबर आणायला पाहिजे होता, कारण ह्या उन्हाळ्यात शीतलतेची गरज आहे आणि आमचा सिनेमा तसाच आहे. तुमच्या संसारातल्या सगळ्या एकूण वातावरणात शीतलता, गोडवा आणणारा सिनेमा आहे. मला वाटतं तुम्हाला जर भरपूर हसायचं असेल, तुम्हाला जर अंतर्मुख व्हायचं असेल, स्वतःला किंवा शेजारच्यांना, आजूबाजूच्यांना शोधायचं असेल सिनेमात, तर हा सिनेमा नक्की बघा. तुम्ही नेहमीच फोडणी तशी कॉमेडीची प्रत्येक वेळेस देताना बघायला मिळतंच आम्हाला. पण तुमचं एक वाक्य आहे, ठेव फोन. या निमित्तानं काय सांगाल, कुठलं वाक्य तुमचं आवडीचं असेल? नाही, या निमित्तानं मी सांगेन की ठेव फोन या अर्थाने सांगेन की हा सिनेमा चित्रपटगृहात बघा, फोनवर किंवा OTT वर बघायची वाट बघू नका. म्हणून ठेव फोन आणि जा सिनेमागृहात. सिनेमागृहामध्ये खरं तर सिनेमा येतोय, पण आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं एवढ्या सगळ्या लोकांसमोर कसा वाटतोय एक्सपिरियन्स, काय वाटतंय एकूणच? प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. सकाळपासून गेला मी 2 तास बघतोय. उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाहीये आणि या सगळ्यांमध्ये गुलकंद हळूहळू आम्ही एक चमचा वाटत पुढे पुढे चाललेलो आहोत. फार छान वाटतंय आणि अशीच गर्दी आमच्या चित्रपटाला होईल याची खात्री आहे मला. खरं तर विनोदाच्या माध्यमातून तुला अनेकदा लोकांनी पसंत केलंय, अगदी एपिसोड असू दे नाही तर मालिका असू दे, पण सिनेमांमधून तू कशा पद्धतीनं तुझा गोडवा पसरवणार आहेस? खूप छान. म्हणजे लोकांना जो आवडेल तोच गोडवा मी पसरवणार आहे आणि हा माझा काही पहिला चित्रपट नाहीये. मी 7-8चे पण एक मध्ये डिस्टर्बन्स आला, ब्रेक घेतला थोडासा. मला खूप खात्री आहे की हा चित्रपट तुमचा आमचा आहे. आजूबाजूला जे चाहते आहेत त्यांचा हा चित्रपट आहे, त्यामुळे सगळ्यांना रिलेट होणार आहे आणि त्यामुळे आज उत्साहाच्या वातावरणात आम्ही सगळ्या गुलकंद सगळ्यांकडे पसरवत चाललेलो आहे. नक्की हा सुपरहिट होणार. खरं बघायला गेलं तर जोडी एकदम वेगळी भन्नाट बघायला मिळतेय. फुल क्रॉस कनेक्शन मध्ये असं वाटलेलं की प्रसाद आणि सईची जोडी असेल, पण क्रॉस जोडी आहे. सई, तुला पहिलं विचारते, जोडी वेगळी आहे, त्यात वेगळी फोडणी आहे आणि त्यात वेगळ्या काही गोष्टी, म्हणजे सगळं मेस आउट असं वाटतं की होत आहे, पण नंतर सगळं मार्गी लागतं. काय एकूणच कसा एक्सपिरियन्स?
खूप छान. मला असं वाटतं की अनप्रेडिक्टेबल कास्टिंग करण्यात आमचे दोन्ही कॅप्टन्स खूप तरबेज आहेत आणि त्यांनी त्याचा प्रयोग इथेही केला, त्यामुळे लोकांना खूप मजा येणार आहे. तू काय सांगशील प्रसाद, कारण की या ठिकाणी ईशा तुझ्या सोबत आहे. ईशा तशी शांत आहे असं मला वाटतं. काय कोण म्हणाल असं? आहे, शांतच आहे. अजिबात नाही. ईशा समोर गोस्वामी पण शांत असतात, म्हणजे तू विचार कर. पाहिजे तर विचार त्याला. तिचा दरारा एवढा आहे, हो, तो घाबरून कोपऱ्यात बसलाय. त्याला इकडे बसायचं होतं खरं तर. पण मला फार मजा आली. जसं आत्ता सई म्हणाले की अनप्रेडिक्टेबल कास्टिंग आहे खूप. ऑब्व्हियसली असं वाटतं की मी आणि सई पेअर असू, पण तसं नाही आहे. मी आणि ईशा आहोत आणि सम्या आणि सई आहे. त्यामुळे मला खूप मजा आली. ईशा किती वंडरफुल ॲक्ट्रेस आहे, आपण हसलेल्या तरी एपिसोडमधनं पाहिलेलं आहे वारंवार. किती वर्सेडाईल आहे हे पण पाहिलं आहे. आणि जे तिने या चित्रपटात पण खूप काही प्रमाणात प्रूव्ह केलेलं आहे. आणि आमच्या सगळ्यांच्याच मागे जेव्हा मोठे गोस्वामीसारखी दोन मोठे खांब, आधारस्तंभ म्हणूया आपण, असे उभे आहेत, तेव्हा एक निश्चित काहीतरी वेगळा आणि गोड चित्रपट पाहायला मिळेल अशी तू खात्री बाळग. ईशा बघ, मी तुझं कौतुक केलेलं आहे. तर गिरगावातल्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येनं तरुण तरुणाई या ठिकाणी आले आहेत. अगदी पारंपरिक वेशभूषेत ते दाखल झाले. डोंबिवलीमध्ये ढोल ताशाच्या गजरात मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय. दरम्यान डोंबिवलीतील या शोभायात्रेत अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि त्यासोबत पारंपरिक पेहरावात तरुण वर्ग सहभागी झालेला पाहायला मिळाला. मराठी नववर्ष साजरं करण्यासाठी गुढीपाडव्याच्या निमित्तानं पारंपरिक वेशभूषा करत महिला शोभायात्रेत सहभागी झाल्या आहेत. डोंबिवलीमध्ये मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादही पाहायला मिळतोय. कल्याणमध्ये गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात आली आणि यंदा या स्वागत यात्रेचं 26वं वर्ष आहे. कल्याण पश्चिमेकडील सिंडिकेट परिसरातून या स्वागत यात्रेला सुरुवात झाली. तर या स्वागत यात्रेमध्ये ढोल ताशाचं पथक, लेझिम पथकही सहभागी झालं. आज हिंदू नववर्षानिमित्त तसंच गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील कोपिनेश्वर न्यासाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात येते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपिनेश्वराच्या पालखीचं पूजन केल्यानंतर पालखीला सुरुवात झाली. नागपुरात गुढीपाडव्याचा चांगलाच उत्साह पाहायला मिळतोय. सकाळी पहाटे नागपुरात 8 रस्ता चौकाच्या मुख्य रस्त्यावरती शोभायात्रा निघाली. ढोल ताशा पथकानं उत्साहात ढोल वादन केलं. तरुणाईचा उत्साह सुद्धा यावेळी पाहण्यासारखा होता. नागपूरमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह दिसतोय. भव्य शोभायात्रा निघाल्या आहेत आणि यात लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. दरम्यान एका चिमुकल्याचं भन्नाट ताशावादन करतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. गुढीपाडव्यानिमित्त सांगलीत सूर पहाटेचे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. तर मराठी गीतांच्या मैफिलीनं नववर्षाची सुरुवात झाली. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा आजचा सण असल्यानं आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडवा आणि नवीन मराठी वर्षाच्या स्वागताचा जल्लोष नाशिकमध्येही पाहायला मिळतोय. शहरात ठिकठिकाणी ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येत आहे.
कोल्हापुरात नव्या वर्षाच्याच मुहूर्तावरती शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारलाय. पट्टण कोडोली हे गाव अतिसंवेदनशील असल्यामुळे या संपूर्ण गावामध्ये कोणत्याही महापुरुषांचा पुतळा उभारण्यात आलेला नाहीये. पण मध्यरात्री गनिमी कावा करत शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. काही वेळेला शांततेत चालू असताना महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे. ही यात्रा चैत्र पौर्णिमेच्या 12 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दरवर्षी राज्यभरातून आणि इतर राज्यातून लाखो भाविक चैत्र यात्रेसाठी एकविरा गडावरती उपस्थित राहतात. अकोल्यात गुढीपाडवा आणि ईद निमित्त अकोला पोलीस दलानं शहरातल्या प्रमुख मार्गावरती पथसंचलन केलंय. रमजान ईद उत्सव शांततेत होण्याच्या पार्श्वभूमीवरती अकोला पोलीस विभागानं गांधी रोड, टिळक रोड, कोतवाली मार्गे मुख्य मार्गावरती पथसंचलन केलं. आणि आता एक मोठी बातमी सध्या आपण पाहतोय. ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे. मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट अदानीच्या वीज बिल दरवाढीच्या प्रस्तावाला वीज नियामक आयोगानं मंजुरी दिली आहे. आणि त्यानुसार अदानी कंपनीच्या 101 ते 300 युनिट दरम्यान तर बेस्टच्या 300 ते 500 आणि 500हून अधिक युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना वाढीवरती वीज बिल द्यावं लागणार आहे. ग्राहकांना 1 मे पासून जादा वीज बिल भरावं लागणार आहे. महावितरण आणि टाटाच्या वीज दरात मात्र कपात करण्यात आलेली आहे. राज्यात 1 एप्रिल ते 7 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यात मुंबई आणि पुण्याला पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. कोकणपट्टीमध्ये जास्त पाऊस पडेल तर गारपिटीची शक्यता आहे. वसई विरार शहरात पावसाळ्यात पूरस्थितीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून एप्रिलपासून नाले सफाईच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. यांत्रिक पद्धत वापरून ही सफाई पावसाळ्याच्या आधीच पूर्ण केली जाईल आणि यासाठी यावर्षी पालिकेनं 24 कोटींची तरतूद केली आहे. वसई विरारमधील कवडासमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातील रोहित्रामध्ये झालेला बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नाहीये. परिणामी पुढील 2 दिवस MMRDA कडून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे वसईकरांना गुढीपाडवा पाण्याविना साजरा करावा लागतोय. उपाययोजना म्हणून पालिकेनं टँकरनं पाणीपुरवठा सुरू केलाय. जळगावमधील निम्म्या जिल्ह्याची सिंचनाची आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा केवळ 35% राहिलाय. उन्हाच्या तीव्रतेमुळे मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील साठा झपाट्यानं कमी होतोय. उन्हाचं वाढतं प्रमाण पाहता जूनपर्यंत बहुतांश धरणं तळ गाठण्याची शक्यता आहे. बुलढाण्यात नालीचं घाण पाणी मिश्रित पाणी प्यावं लागत असल्यानं असंख्य नागरिक आजारी पडतायत. तुमच्याकडून जे होतं ते करून घ्या, आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही अशी मुजोरी ग्रामसेवकाकडून केली जाते. त्रस्त नागरिकांनी घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. वार्ड नंबर 3 मधला हे दिशा आहे. अकोल्यातील हिवरखेडमध्ये हेमंत गावडेंच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ नागरिकांचा कॅन्डल मूक मोर्चा काढण्यात आला होता. गावडेंच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या हेमंत गावडेंची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती. यवतमाळमध्ये MD ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. यासोबतच एक मोबाईल असा एकूण 40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हा चोर नागपूरचा असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय.
मिरजेत भर दिवसा 4 बुरखाधारी महिलांनी सराफ दुकानात दागिन्यावरती डल्ला मारलाय. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भर दिवसा अशा प्रकारे धाडसी चोरी केल्यानं सराफ व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. थेट जातोय जेजुरी गडावरती. साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीतील खंडोबाच्या चरणी एका भक्तानं तब्बल 20 लाखांचं सोनं अर्पण केलंय. जय मल्हार लिखित सोन्याची पाटी भेट म्हणून देण्यात आली आहे. तर या गुढीपाडव्यानिमित्त खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष सध्या जेजुरी गडावरती दिसतोय.